उदयस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय। श्री स्वामी समर्थ सर्वांना। सिद्धकुंजिका स्तोत्रम जे स्वतः भगवान शंकरांनी माता पार्वतीला सांगितलेले आहे। अत्यंत गुप्त, अत्यंत प्रभावी आणि प्रखर असं हे सिद्धकुंजिका स्तोत्रम। याचा पाठ केल्यानंतर ग्रहबाधा, भूतबाधा, प्रेत, करणी, घरातील वादविवाद, पती पत्नींमधले भेद, शारीरिक मानसिक त्रास, घरातील आजारपण, लहान मुलांना दृष्ट लागणे, व्यवसायात तोटा, नोकरी संबंधित प्रश्न, या सर्वांवर हे सिद्धकुंजिका स्तोत्र अत्यंत प्रभावी आहे। फक्त याचे काही नियम असतात, ते नियम धरून आपण ह्या पाठाचे जितके संकल्पित पाठ करणार तितकं फळ आपल्याला जास्त मिळणार। दुर्गा सप्तशती पाठ ज्यांना वाचणं जमत नाही किंवा येत नाही अशांनी फक्त सिद्धकुंजिका स्तोत्रमचा पाठ रोज केला तरी दुर्गा सप्तशती पाठा इतकं ह्या स्तोत्राचं फल आहे। हे स्तोत्र तंत्र मार्गासाठी आहे आणि भक्ती मार्गासाठी आहे। फक्त याचा उपयोग करताना सकारात्मक आणि चांगल्याच गोष्टीसाठी करा, कारण तंत्र मार्गाने, वाईट मार्गाने याचा जर पाठ केला तर त्याचं फळही आपल्याला चांगलं मिळत नाही। त्यामुळे चांगल्या कामासाठी याचा पाठ 9 दिवस करा आणि स्वतः रिझल्ट बघा। 9 दिवसात तुम्हाला या पाठाचा इतका अनुभव येईल की आत्तापर्यंत तुम्ही जी कोणती सेवा केली असेल त्याहीपेक्षा जास्त प्रभाव या सिद्धकुंजिका स्तोत्राचा आहे। सिद्धकुंजिका स्तोत्रम हे नवदुर्गा आणि 10 महाविद्या यांच्या आशीर्वादाने सिद्ध झालेले हे स्तोत्र आहे। म्हणजे तुम्ही 10 महाविद्यांची वेगळी सेवा करणं किंवा नवदुर्गांची वेगळी सेवा करणं त्याचा पूर्ण फलसार ह्या स्तोत्रात आहे। हे स्तोत्र सिद्धकुंजिका स्तोत्र याचा अर्थच असा आहे की पूर्ण तयार केलेले, सिद्ध झालेले, कुंजी म्हणजे त्याचं फलस्वरूप जे दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं फलस्वरूप आहे। असं हे सिद्धकुंजिका स्तोत्रम। याचा पाठ तुम्हाला केव्हा करायचा आहे आणि किती करायचा आहे याचे काही नियम असतात। तुम्हाला जर घरातील काही नकारात्मक ऊर्जा जाणवत असेल, लहान मुलं सारखे रडत असतील किंवा घरात पती पत्नी भेद असेल तर तुम्ही हे स्तोत्र सकाळ संध्याकाळ 2 वेळेला वाचू शकता। जर तुम्हाला नोकरी संबंधित, व्यवसायासंबंधित काही अडचणी असेल तर तुम्ही हे स्तोत्र रोज 3 वेळा वाचू शकता। जर संध्याकाळी 9 नंतर वाचलं तर अति उत्तम फळ याचं मिळतं। बघा, हे स्तोत्र तंत्रमार्गाने सिद्ध केलेलं आहे। म्हणजे जे काही तंत्रमार्गाची साधना करतात त्यांच्यासाठी हे स्तोत्र अत्यंत फलदायी आहे। पण आपल्याला भक्ती मार्गाने, शुद्ध आचरणाने याचं पठण करायचं आहे। तर या 9 दिवसामध्ये तुम्हाला संकल्प करून जर याचा पाठ करायचा असेल तर त्याचे काही नियम असतात। आणि जर तुम्हाला फक्त घरातील वातावरण शुद्ध करायचं असेल तर तुम्ही हे स्तोत्र फक्त आपल्या तांब्याच्या भांड्यात किंवा स्टीलच्या भांड्यात पाणी घेऊन, हात ठेवून हे स्तोत्र ऐकूनसुद्धा याचं पाणी प्राशन करून काही घरात टाकून आपल्या घरातील ऊर्जा सकारात्मक करू शकता। आणि जर तुम्हाला याचा संकल्पित पाठ करायचा असेल तर तुम्हाला हातामध्ये अक्षत घ्यायचे आहे, अखंड अक्षत, थोडंसं पाणी घ्यायचं आहे, संकल्प करायचा आहे, तुमची इच्छा सांगायची आहे आणि त्यानंतर ते पाणी तुम्हाला तामणात सोडायचं आहे। जर तुम्हाला सिद्ध करायचं असेल याची एखादी वस्तू ठेवून तर तुम्ही 1 रुपयाचे नाणे किंवा हातात नोट किंवा कवडी देवीची किंवा लवंगा घेऊन हे स्तोत्र सिद्ध करू शकता। जर तुम्हाला सिक्का घ्यायचा असेल, कॉईन घ्यायचा असेल तर तो घ्या किंवा देवीला आवडणारी कवडी किंवा लवंगा घ्या। 2 लवंगा, 2 कवड्या किंवा 2 विलायची घेतल्या तरीही चालेल आणि ह्या तुम्हाला उजव्या हातात ठेवायच्या आहे आणि पूर्ण कुंजिका स्तोत्राचा पाठ होईपर्यंत तुम्हाला या हातात ठेवायच्या आहे। त्यानंतर पाठ झाल्यानंतर तुम्हाला ह्या तुमच्या पर्समध्ये, पुरुषांना स्वतःच्या पॉकेटमध्ये ठेवायच्या आहेत आणि ह्या तुम्हाला कायम स्वतःबरोबर जवळ ठेवायच्या आहेत। याने तुमच्यावर येणारं संकट अगदी टळलं जातं। इतकं प्रभावी हे सिद्धकुंजिका स्तोत्र आहे। कोणतीही ग्रहबाधा असेल त्यासाठी मोठ्या शांत्या करण्याची किंवा काहीच करण्याची गरज नसते। फक्त या पाठाचं नित्य पठण केलं पाहिजे। जर तुम्ही रोज पाठ करणार असेल
तर याला फारसे काही नियम नाहीत. आपण आपल्या नित्यसेवेमध्ये स्वामी महाराजांची सेवा झाल्यानंतर एकदा याचा पाठ करू शकता. पण जर तुम्हाला काही इच्छित मनोकामना असेल तर तुम्ही 9, 11, 21 आणि 41 असं याचं अनुष्ठान असतं, तर हेही करू शकता. एवढ्या दिवस तुम्हाला शुचिर्भूत राहून मद्य मांस भक्षण नाही करायचं किंवा बाहेरील अन्न बंद करायचं आणि मगच ही सेवा करायची असते. ह्या दिवसामध्ये तुम्ही बाहेरचं अन्न बंद करायचं आणि घरात जे सात्विक अन्न होतं तेच खायचं असतं आणि आपला आचार विचार पूर्णपणे सात्विक ठेवायचा आहे. कारण आपल्या विचारांवरूनच आपली मनस्थिती आणि आपली बुद्धी ठरते. त्यामुळे ह्या पाठाचं फळ तुम्हाला अतिशीघ्र मिळतं. फक्त पाठ करत असताना आपण जे काही पाठ वाचणार असाल 5 वेळेला, 11 वेळेला, 3 वेळेला, ते तुम्हाला एका जागी बसून वाचायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला दिवा लावायचा आहे. दीपाशिवाय कोणतीही सेवा पूर्ण होत नाही. तुम्हाला धूप दीप लावूनच नंतर सेवा चालू करायची आहे. दिवा कोणत्या तेलाचा लावावा तर तुपाचा किंवा तुम्ही तिळाच्या तेलाचा दिवा लावू शकता. सर्वोत्तम आहे तुपाचं, गावरान तूप आणि तिळाचं तेल. तर यातून तुम्ही कोणत्याही एका तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावून याचा पाठ करू शकता. जर तुमच्या कुंडलीत मंगळ असेल, ग्रहस्थिती खराब असेल, मंगळाने तुमच्या बाकीचे ग्रह दूषित झालेले असतील, शनीची वक्री दृष्टी असेल, शनीची 7.5 असेल, राहू केतू ह्या ग्रहांचा त्रास असेल, कालसर्पदोष जरी तुमच्या कुंडलीत असेल, तरी तुम्ही जर सिद्धकुंजिका स्तोत्राचा पाठ केला तर याचा तुम्हाला काहीही दोष लागत नाही. कारण माता पार्वतीचं हे स्तोत्र अत्यंत प्रभावी असल्यामुळे आणि ती मूळ प्रकृती असल्यामुळे तुम्हाला यातली कोणतीही बाधा त्रास देत नाही. विवाहासंबंधित जरी तुम्हाला काही अडचणी असतील तरी तुम्ही लाल बसण्यावर देवीचा टाक किंवा तुमच्या घरात जी मूर्ती असेल ती ठेवून देवीला लाल फूल वाहून त्यानंतर स्वतःही लाल लोकरीच्या आसनावर बसून देवीची सेवा करायची आहे आणि विवाहासंबंधित प्रश्न देवीला सांगायचा आहे. यानंतर तुम्हाला काहीतरी गोडाचा नैवेद्य करून त्याचं पारणं करायचं आहे. जे काही तुम्ही अनुष्ठान केलेलं आहे ते तुमची इच्छा असेल तर तुम्ही आई भगवतीची ओटी भरून ती मंदिरात दानही करू शकता किंवा देवीची ओटी भरून ती स्वतःही त्यातले वस्तू वापरू शकतात. दोन्हीतून काही केलं तरी पण चालतं. असं हे अत्यंत प्रभावी आणि स्वतः शंकर भगवानांनी माता पार्वतीला सांगितलेलं सिद्धकुंजिका स्तोत्रम आहे. तुम्हीही याचा पाठ नक्की करा आणि स्वतःच अनुभव घ्या. कारण हे खूप प्रभावी स्तोत्र आहे. जर तुम्हाला काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये विचारू शकता आणि व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला माहिती आवडत असेल तर. आणि व्हिडिओ ऐकला त्याबद्दल तुमचे धन्यवाद. स्वामी महाराज तुमचा दिवस आनंदात जाओ हीच महाराजांचरणी प्रार्थना. श्री स्वामी.